कवी कलश म्हटले, राजन तुम हो साचे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तयद औरंग। हो राजे, काय लढलात तुम्ही जंग, काय तुमचे तेज, काय तुमचे शौर्य। राजे, तुमचे तेज बघून औरंगजेब स्वतः सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गाठलाय, ते पण गुडघे टेकून। बहुत खूप राजे। जय शिवराय मित्रांनो, जय शंभूराजे। तर आपण आलेलो आहोत तुळापूरला, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीजवळ। हा मागे आहे तो प्रवेशद्वार आहे, महाराजांचं जिकडे समाधी आहे तो प्रवेशद्वार आहे। इकडे 2 समाधी आहेत। तर आता आपण ह्या समाधीचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर दुसऱ्या समाधीचं दर्शन घेऊ। पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमार्फत भेटेलच, पूर्ण ऑल डिटेल्स भेटेल, इकडे कसं यायचं आणि दर्शन कसं घ्यायचं सगळी माहिती मी तुम्हाला देईन व्हिडिओमार्फत। तर चला आता आपण प्रवेश करूया। पुण्यापासून हे ठिकाण 32 किलोमीटर अंतरावर आहे, ते पण हवेली तालुक्यात। आजचे तुळापूर असणारे गाव, या गावाचे नाव पूर्वी नागरगाव असे होते। छत्रपती शहाजीराजे व आदिलशाहीतील वजीर मुरार जगदेव यांनी या ठिकाणी हत्तीच्या वजनाच्या सोन्याच्या 24 तुळा दान केल्यामुळे या गावाला तुळापूर असे म्हटले जाते। तुळापूरला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। आळंदीपासून येणाऱ्या प्रवाशांना 14 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, तर पुणे शहरातून येणाऱ्या प्रवाशांना 30 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। येथे महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्यांचा संगम झालेला आहे। श्री क्षेत्र आळंदीहून वाहणारी इंद्रायणी माता, भीमाशंकरच्या दाट जंगलातून उगम पावलेली भीमा व तिची उपनदी भामा, या 3 नद्यांचा संगम तुळापूर येथे झालेला आहे। याच तुळापूर शहरात एक दुर्दैवी घटना घडली। महाराष्ट्राच्या या मातीने जसे स्वराज्यात सुखाचे क्षण अनुभवले, तसेच दुःखाचे क्षणही अनुभवले। तो क्षण होता स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून सूत्रे हाती घेतली। स्वराज्याच्या शत्रूंची अक्षरशः तारांबळ उडाली। परंतु फेब्रुवारी 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मुघल सम्राट औरंगजेबाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद करून प्रथम अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगड व नंतर तुळापूर येथे आणले। 40 दिवस छळ केल्यानंतर माझ्या महाराजांना 11 मार्च 1689 रोजी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। नदीच्या काठावरील वधुबुद्रुक गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आता आपण सहज स्वराज्य घेऊ शकतो असे औरंगजेबाला वाटले, पण या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला। त्यामुळे औरंगजेबाला स्वराज्य पूर्णपणे जिंकता आलेच नाही। मित्रांनो, ॲक्च्युली हा त्रिवेणी संगम आहे आणि इंद्रायणी, भीमा आणि भामा नदी आहे ही, हे बघा। आणि हा पूर्ण जो आहे हा परिसर आहे तुळापूरचा, महाराजांचा पूर्ण परिसर आहे, जिथे समाधी आहे महाराजांची। आणि आता आपण महाराजांच्या समाधीच्या आता जवळ जाऊया आणि दर्शन घेऊया। आणि बाजूला संगमेश्वर मंदिर आहे त्या साईडला, हे बघा ते संगमेश्वर मंदिर आहे। ते संगमेश्वर मंदिरामध्ये पण जाऊन आपण दर्शन घेऊया। आज जरा गर्दी कमी आहे, कारण आज गुरुवार आहे, वर्किंग डे, त्याच्यामुळे जरा गर्दी कमी आहे। मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा। सिंहाच्या जबड्यात टाकुनी हात, मोजणी दात, अशी ही मराठ्याची जात। छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। शृंगार होता संस्काराचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रुहीन नतमस्तक होई जिते, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा। माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने, हे साकडदंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने।
पाहुनी शौर्य तुझे पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शिवशंभू अमर झाला, अमर झाला. छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत संगमेश्वर मंदिरामध्ये. हा प्रवेशद्वार आहे. सर ये ना, खूप छान आहे ना मंदिर. दीपस्तंभ बघा पूर्वीच्या काळातील. तिथून एंट्री बंद, हे बंद केले. त्रिवेणी संगमाला जायची इथूनच एंट्री आहे ऍक्च्युली, पण गेट बंद आहे का काय? गेले कशी मग पब्लिक? बाहेरून असेल ना. हा, तिथून जाऊया आपण. मित्रांनो, महादेवाचं मंदिर आहे. दर्शन घेऊन आपण जाऊया तिथे. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत त्रिवेणी संगम बघायला. आता जस्ट संगमेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर बघितलं, जे की माझ्या डाव्या बाजूला आहे, आणि माझ्या उजव्या बाजूला आहे ते त्रिवेणी संगम आहे. भीमा, भामा आणि इंद्रायणी. तिकडे पण मंदिर आहे त्या साईडला. मित्रांनो, आता जस्ट आम्ही त्रिवेणी संगम बघितलेला आहे, आणि आता इथून पुढे जात आहोत. बहुतेक आम्ही वडुबुद्रुकला जाऊ इकडून. तिकडे पण महाराजांची समाधी आहे, सो तिथे पण दर्शन घेऊ, आणि मग पुढचा प्रवास आपण चालू ठेवू. मित्रांनो, तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो वडुबुद्रुक या गावात. तुळापूर ते वडुबुद्रुक जवळपास 7 किलोमीटर अंतरावर आहे. नदीचं पात्र ओलांडून, म्हणजेच एका ब्रिजवरून बाईक नेऊन आम्ही पोहोचलो वडुबुद्रुक या गावात महाराजांच्या समाधी दर्शनासाठी. गुरुवार असल्या कारणाने कोणत्याही प्रकारची जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे समाधीचे दर्शन अत्यंत प्रभावशाली होते. जसा आपण प्रवेश करतो तसं समोर छत्रपती संभाजी महाराजांचं मोठं भव्य दिव्य स्मारक आहे. हे पाहून मनाला अत्यंत शांतता लाभते. असं वाटतं स्वराज्यात आपण हिंदू म्हणून जन्माला आलो हे मोठे भाग्यच. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या बरोबर डाव्या बाजूला एक मोठं ग्रंथालय टाईप ऑफिस आहे. या ऑफिस मध्ये महाराजांचं चित्र, वेगवेगळ्या प्रकारचं चित्र लावलेलं आहे. महाराजांनी केलेल्या कारकिर्दीतले महत्वाच्या कामगिरी या चित्रामार्फत दर्शवलेल्या आहे. महाराजांच्या स्मारकाच्या उजव्या बाजूला महाराजांची समाधी आहे, आणि त्याच्या पुढे थोडंसं कवी कलशांची पण समाधी आहे. हा भव्य दिव्य परिसर बघून अत्यंत मन भारावून गेलं. खूप छान आणि अप्रतिम जे छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी केलं ते अविस्मरणीय आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय शिवराय, जय छत्रपती शंभूराजे.